अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं पोलिसांना झापलं। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं कोर्टानं म्हटलंय। डोक्यात गोळी का मारली, पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर, अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली। सामान्य माणूस हा बंदूक चालवू शकत नाही, 4 पोलीस एका आरोपीला काबू ठेवू शकत नव्हते का? पोलिसांची बंदूक अनलॉक का होती, असे प्रश्न कोर्टानं उपस्थित केले। 3 गोळ्यांपैकी 2 गोळ्या लागल्या तर एक गेली कुठे, असा प्रश्नही कोर्टानं उपस्थित केला आहे। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असेल तर पावलं उचलावी लागतील असंही कोर्टानं म्हटलंय। जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं मेडिकल रिपोर्ट सादर करा असंही कोर्टानं नमूद केलंय। एन्काउंटर केलेला अधिकारी पारंगत होता असं असूनही या सर्वांवर आरोपी वरचढ ठरला, तो पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं थोडंसं कठीण जातं असं हायकोर्टानं म्हटलंय। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या असल्याचंही कोर्टानं आपल्या निरीक्षणात नमूद केलंय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पुढची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। या घटनेत सहभागी पोलिसांचा CDR सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत। शर्मिला ठाकरे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पोलिसांची भेट घेतली। पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची त्यांनी विचारपूस केली। आरोपी अक्षय शिंदे याच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत, मात्र बदलापुरातल्या नागरिकांनी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला विरोध केला। मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। बदलापूर एन्काउंटरच्या नंतर मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर बदलापूर आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्याला असाच न्याय मिळणार या आशयाचे बॅनर झळकले आहेत। बातमी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची। मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं आहे। संध्याकाळी 5 वाजता जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेतील। या उपोषणाच्या नंतर उपोषण सोडल्यानंतर उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल होणार आहेत। सलाईन लावून उपोषण करणं हे अवघड जातं, ते मला आवडत नाही असं जरांगे यांनी म्हटलंय। ज्यांनी त्रास दिलाय त्या सगळ्यांना सरळ करणार, आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही जरांगे यांनी म्हटलंय। फडणवीस स्वतःच्या हातानं सत्ता पाडू नका असंही जरांगे म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देणं आणि टिकवणं ही आमची कमिटमेंट आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं। समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या बद्दल 30 तारखेला महत्त्वाची बैठक आहे। 30 तारखेला समाधान होईल, असा तोडगा निश्चित निघेल असा आशावाद मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस। ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी हाके यांचं हे उपोषण सुरू आहे। हाकेंच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। लेखी आश्वासनापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी म्हटलंय। शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। जरांगे यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि उपोषण सोडावं अशी विनंती सुद्धा जरांगे यांना केली। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे पोलिसांवर चांगलेच भडकले। रात्री काही मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। त्यामुळे इतके पोलीस असताना मराठा आंदोलक येतातच कसे, असा प्रश्न वाघमारे यांनी केलाय। अंतरवाली, सराटी आणि वडीगोद्रीत आंदोलनाच्या ठिकाणी हजारो तैनात असलेल्या पोलिसांचे पावसामुळे मोठे हाल झाले। भर पावसात पोलिसांची व्हॅन बंद पडल्यानं त्यांना पावसातच उभं राहत व्हॅन दुरुस्त करावी लागली। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिक शिर्डी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं। नाशिकहून शिर्डीला जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली होती। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील दहिफळमध्ये मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। या आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणाची मागणी केली। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली।
नांदेडमध्ये SC/ST वर्गीकरणाच्या विरोधात उपोषणाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद रंगला। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं परभणीमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। परभणीतून मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे आंतरवाली सराटीकडे रवाना झालेत। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। सरकारनं जरांगे यांच्या आरक्षणाची दखल न घेतल्यानं तरुणांनी कयाधू नदीत जलसमाधी आंदोलन केलं। नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मालेगावमध्ये सकल मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। रिसोडच्या पिंपरखेड फाटा इथे ओबीसी बचाव संघर्ष समितीच्या उपोषणादरम्यान आक्रमक भूमिका काही जणांनी घेतली। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं। यावेळेला ओबीसी बांधवांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली। नागपुरातील भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे, कारण विधानसभेत भाजप 155 ते 160 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। तर उर्वरित जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापले उमेदवार उभे करावेत अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केल्याचं कळतं। संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत। तुमच्यासारखी मंडळी मैदानात उतरली तर आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही। तुम्ही ताकदीनं मैदानात उतरा, विजय आपलाच असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली। महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा या बैठकीत समावेश असेल। कोल्हापुरात ही बैठक होते। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य काही मान्यवर सहभागी होतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचा संवाद मेळावा पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता अमित शहा उत्तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा रंगू लागली। थोरात लवकरच अजित पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यामुळे अजितदादांना पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजपच्या बैठकीच्या अगोदरच नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मात्र पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। पावसाचा इशारा असतानाही नियोजनाचा अभाव यावेळेला ठळकपणे जाणवला। शिरोळच्या दत्त कॉलेजच्या समोरच्या पार्किंग शेडमध्ये मगर सापडल्यानं एकच खळबळ उडाली। उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाला तातडीनं बोलावलं। नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत या मगरीला सुखरूप अधिवासात सोडून दिलं। मलकापूरमध्ये शेतमालाचे पैसे न देताच कंपनीचा मालक फरार झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी आमदार राजेश एकड़े यांना घेराव घातला। यावेळेला कडक शासन करून न्याय द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करण्यासाठी त्यासह इतर प्रलंबित मागण्यांकरता रत्नागिरीतल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात 8000 शिक्षक सहभागी झाले होते। रायगडमधील सर्व शाळा आज बंद आहेत। हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। तर मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। बीडच्या एसटी ताफ्यात 23 नव्या इलेक्ट्रिक बसचा समावेश झाला आहे। सुरुवातीला बीड ते संभाजीनगरच्या दरम्यान या बस धावणार आहेत। प्रवास अधिक सुखकर होणार, त्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे। चिपळूण कराड मार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला। या अपघातात 2 प्रवासी जखमी झाले। जखमींना उपचारासाठी चिपळूणमध्ये दाखल करण्यात आले।